हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही वरती गेलेलो होतो आमच्या दीदींकडे आणि तिथे आहे माही. माही म्हणजे त्यांचे हे डॉगी. तर ना श्रुतीच्या सोबत खूप छान खेळते आणि दोघींचं खूप छान पटतं आणि माहीला पण श्रू आल्यानंतर खूप करमतं. तर दोघींची तुम्ही बघू शकता इकडे किती छान मस्ती चालू होती आणि नंतर त्या दोघी पर एकमेकींची पाय घ्यायवर आलेल्या होत्या. पण म्हटलं चला एवढं पण जवळ जाणं चांगलं नाहीये. मग थोडीशी खेळलो आणि खेळल्यानंतर म्हटलं चला आता थोडंसं बाहेर जाऊन येऊया, कारण बाहेर गेल्यानंतर थोडंसं फ्रेश वाटतं आणि मला घ्यायचे होते पालेभाज्या. तर म्हटलं चला आता भाजीपाला थोडासा घेऊन येऊया आणि अजून एक गोष्ट घ्यायची होती तर ती पुढे बघूया. आणि इकडे ही बघू शकता तुम्ही एवढी महाग झालेली होती कोथिंबीर. 4 कांड्या त्याच्यामध्ये 20 रुपयाच्या. आणि इकडे आम्ही घेण्यासाठी आलेलो होतो ते म्हणजे अंडी. आणि अंडी घेतली कारण आता थंडीचे दिवस चालू झालेले आहेत. इकडे आणलेले होते माझ्या काकांनी ॲपल आणि बनाना आणलेले होते आणि काकी येताना घेऊन आलेली होती पपई. तर पपई मला आणि माझ्या मुलांना खूप जास्त आवडते. घरी आल्यानंतर शिवणे माझं काम खूप सारं हलकं करते आणि आल्यानंतर ती अंडी लावत होती. मला बोलली की दे आई माझ्याकडे अंडी, मी लावते. आणि ती बघा लावताना कशी वरनं दाबत होती. म्हटलं अगं बाई असं दाबू नको, नाही तर खाली अंडी फुटून जातील, काही फायदा होणार नाही. तर मग तिला दाखवल्यानंतर तिने हळूहळू सर्व अंडी लावली. आणि त्यानंतर मी पुढे बघू शकता समूला एक काम दिलं होतं. त्याला म्हटलं कांद्याची पात तू मला कापून दे, कारण मला डोळ्याला खूप जास्त पाणी येतं, कडू येते, त्यामुळे मी कांद्याची पात कापत नाही. आणि काकीने आणलेली पपई मी कापली आणि मुलांना खायला दिली. तर मुलांना जास्त आवडते त्यामुळे ते खूप हॅप्पी होते आणि त्यांनी छान मस्त पपई खाल्ली. वीर बाहेर गेलेलं होतं, त्याने पण आल्यानंतर खाल्ली. इकडे तुम्ही बघू शकता श्रूची रिॲक्शन. आता किती छान रिॲक्शन देत, आई छान आहे छान आहे मला सांगत होती.